नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे आपला दिवाळी असतो। दिवाळीचा सण आपल्यासाठी खूप खूप खास आणि महत्त्वाचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसाची आहे, दिवाळीचा पहिला दिवा आपल्याला कधी लावायचा आहे, दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतो, यासोबतच वसुबारस कधी आहे, लक्ष्मीपूजन कधी आहे, या सगळ्यांचे शुभ मुहूर्त, धनत्रयोदशी, पाडवा, भाऊबीज या सगळ्यांचे शुभ मुहूर्त मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देत आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। यावर्षी 2025 मध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये सण आलेला आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण दिवाळी साजरी करणार आहोत। तर 6 दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसेच्या दिवशी सुरू होते, शेवट भाऊबीजेने होतो। यावर्षी वसुबारस रमा एकादशी एकाच दिवशी आहे। तारीख आहे 17 ऑक्टोबर 2025, वार शुक्रवार। तर भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी गुरुवारच्या दिवशी संपत आहे। 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी आहे लक्ष्मीपूजन। तर वसुबारसच्या या दिवसापासून खरी दिवाळी सुरुवात होत असते आणि या दिवशीच आपण दिवाळीचा पहिला दिवा लावत असतो आणि या दिवसापासून आपल्याला घराच्या बाहेर वरती आकाशकांदी लावला जातो, आपण पणत्या लावतो। तर या वर्षी वसुबारस शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी आहे। या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते किंवा त्याच्या गाय वासरूसह पूजा केली जाते। ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन गाय वासराची पूजा नक्की करावी। आणि तुमच्या घरात काहीच नसेल तर रांगोळीने चित्र काढून तुम्ही गाय वासराची पूजा देखील करू शकता। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण गायीला गोमाता असे म्हणतो। आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावं, घरात आपल्या भरपूर सुख संपत्ती समृद्धी यावी, यासाठी आपल्या घरामध्ये प्रत्येक स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे। या दिवशी खरं तर जिवंत गाई वासराची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे, पण आपल्याकडे नसेल तर कुठे जवळपास गाई वासरू तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून पण तुम्ही पूजा करू शकता। तर ही वसुबारसची पूजा साधारण सायंकाळी करतात, म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी, म्हणजे तुम्ही सायंकाळी 5:30 ते 6:30च्या वेळाच्या नंतर तुम्ही वसुबारसची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा देखील करू शकता, हे लक्षात ठेवा। 17 ऑक्टोबर 2025ला शुक्रवारच्या दिवशी रमा एकादशी सुद्धा व्रत करायचं आहे। वसुबारस झाले की लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18 ऑक्टोबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे। धनत्रयोदशी म्हणजे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी। या दिवशी 13 या संख्येला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे, तर या पूजेमध्ये आपल्या मांडलेल्या देवी देवतांना आपण 13 दिव्यांनी ओवाळायचं असतं। या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते। त्याबरोबर या दिवशी सोने, चांदी, भांडी यासारख्या नवीन वस्तू आपण खरेदी करू शकतो। धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूची खरेदी केली जाते। वर्षभर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते। या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात, पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी, कारण धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपल्याला धन्वंतरी देवीची पूजा या दिवशी करत असतो। धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे, यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात, हळकुंड, लवंग, तुळस, दालचिनी, जसे की आपण आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरतो, त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते। तसेच या दिवशी धनाची आणि पैशाची सुद्धा पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धन आणि गूळ ठेवला जातो। बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजे पैशाची पूजा, धान्याची पूजा केली जाते। तसेच धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजेत याचा देखील व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नक्की तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर शनिवारी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत शुभ आणि दुपारी 1:50 ते सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे। त्यानंतर सायंकाळी 6:15 ते रात्री 7:45 वाजेपर्यंत
लाभ आणि मुहूर्त आहे रात्री 9:15 ते उत्तर रात्री 12:30 वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ कार्यामध्ये तुम्ही भांड्याची किंवा इतर वस्तूंची खरेदी करू शकता. इतर कोणत्याही धातूंची खरेदी तुम्ही या मुहूर्तावर करू शकता. या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 7:16 पासून ते 8:20 कधीही आपण पूजा करू शकतो. आणि हो या दिवशी ना यमदीपदान देखील केले जाते. संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा असतो की ज्या दिवशी आपण यमराजाची पूजा केली जाते. या दिवाळीतील हा दिवा यमदीपदान म्हणून ओळखला जातो. या दिवशी यमदेवाला एक दिवा नक्की दान केला जातो. ज्या व्यक्तीला अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याला अर्थ म्हणजे आपण यमदेवाला साक्षात प्रसन्न करतो आणि आपल्या कुटुंबातील कोणाचाही अकाली अपमृत्यू होऊ नये म्हणून यमदेवांना आपण प्रार्थना करायची असते. एक मंत्र पण म्हणायचा असतो. तर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. याचाच तर दिवाळीच्या सगळ्या पूजेचा व्हिडिओ आपण चॅनलवरती येणार आहेत. तर व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत बघत चला. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. त्यांच्यामुळे तुम्हाला डिटेल माहिती मिळत जाईल. तर यामध्ये यमदीपदान होऊन जातो. त्यानंतर 19 ऑक्टोबरचा दिवस सोडला की सोमवारी 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे. या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं आणि या दिवशी अभ्यंग स्नानाला तर अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे खूप महत्त्व आहे. अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उठणे लावून शरीराची आणि मनाची शुद्धी केली जाते. या दिवसाला पहिली आंघोळ असं पण म्हणतात बरं का. परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभंग स्नान करण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागामध्ये म्हणतात. पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तर हे अभ्यंग स्नान तुम्ही पहाटे 5:13 पासून ते सकाळी 6 स्नानापर्यंत शुभ मुहूर्त आहे. त्याच्यानंतर मंगळवारी 21 ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन. आश्विन महिन्यातील अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आणि या दिवसाची ना सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. लक्ष्मीपूजनाचा दिवस ना अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो. या दिवशी सर्वजण अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन हे केलं जातं. या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो. दारामध्ये रांगोळी, दिवे, आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं. आपल्याकडे जे काही आहे सोने, पैसा, समृद्धी हे सर्व लक्ष्मी असतं. जर आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातलं काहीच कमी पडणार नाही. पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेराची पण पूजा करायची आहे. पण यावर्षी अमावस्या ही 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 लागणार आहे. तर ऑक्टोबरला सायंकाळी 5:54 संपणार आहे. दरवर्षीप्रमाणे आपण अमावस्या काळात लक्ष्मीपूजन करत असतो. यामुळे यावेळी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला 20 ऑक्टोबरला करायचं आहे का 21 ऑक्टोबरला. पण 20 ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असून 21 ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्पकाळ आहे. या दोन्ही दिवशी प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावे. मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 प्रदोष काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. आणि तुम्हाला या दिवशी जरी वही पूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री 7:43 पासून ते रात्री 9:16 लक्ष्मीपूजन आणि वही पूजन देखील करू शकता. याच्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आहे 22 ऑक्टोबरला दीपावली पाडवा, ज्याला बलिप्रतिपदा असे म्हणतात. पण हा दिवस म्हणतात ना पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीचा औक्षण करते. या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूची खरेदी नक्कीच करा आणि 3.5 मुहूर्तापैकी सुद्धा हा एक मुहूर्त मानला जातो. यामुळे या दिवशी खरेदी केलेली ती अतिशय शुभ ठरते. तुम्ही सोने, चांदी यासारख्या धातूची पण खरेदी करू शकता किंवा कपडे, भांडे खरेदी करू शकता. खरेदीसाठी आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या कामाला आपल्याला सुरुवात करायची असेल तर हा दिवस ना अतिशय शुभ असतो.
या दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 पर्यंत लाभ आणि अमृत सकाळी 10:56 ते दुपारी 12:30 पर्यंत शुभ मुहूर्त तसेच सायंकाळी 4:42 6:09 पर्यंत लाभ आणि रात्री 7:42 ते 10:49 पर्यंत शुभ काळ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही वहीपूजन करू शकता, कोणत्याही गोष्टीची खरेदी करू शकता. त्याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी 23 ऑक्टोबरला आहे. भाऊबीज हा सर्वांना प्रिय आहे. बहीण भावांचा प्रेमाचा दिवस. बहीण आपल्या भावाचा औक्षण करते, त्याला ओवाळते. भाऊ आपण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी देतो. तर या दिवशी म्हणजे गुरुवारी 23 ऑक्टोबरला भाऊबीजेला दुपारी 1:13 पासून ते दुपारी 3:28 पर्यंत औक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये बहिणी आपल्या भावाचं औक्षण करू शकतात. तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. अशा प्रकारे आपल्याला दिवाळी 6 दिवसांची असणार आहे. आणि या दिवाळीच्या सणानिमित्त तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्त्व आहे. कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत, त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीचे विवाहाला फार महत्त्व आहे. तर बघा, 2 तारखेला तुळशी विवाह आहे. ज्यांना 2 तारखेला जमणार नाही त्यांनी 5 तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकतात. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न तुम्ही करू शकता. सायंकाळी गोरज मुहूर्तावर तुळशीचा विवाह केला जातो. आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्त निघायला सुरुवात होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाची माहिती मी तुम्हाला पूर्णपणे दिली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपल्याला माझ्या आवाजाबद्दल काही हे वाटत असेल, माझा घसा बसलेला आहे, तरी पण मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला. जर माझ्या आवाजामुळे तुम्हाला काही वाटलं असेल तर त्यासाठी क्षमा असावी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच ना माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.